हलगीच्या कडकडाटात राष्ट्रवादीची भव्य पदयात्रा, गोंदवले बुद्रुक पळशी गटात निवडणूक रणसंग्रामाला सुरुवात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माण मतदारसंघातील प्रभावी नेते प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली गोंदवले बुद्रुक जिल्हा परिषद गट आणि पळशी पंचायत समिती गण निवडणुकीसाठी प्रचाराचा जोरदार शुभारंभ करण्यात आला। गोंदवले बुद्रुक गटाच्या उमेदवार सौ शीतल राहुल रणपिसे आणि पळशी गणाचे उमेदवार मानसिंग दत्तात्रय खाडे यांनी पळशी येथील ग्रामदैवतांचे दर्शन घेऊन प्रचाराची सुरुवात केली। त्यानंतर प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हलगीच्या कडकडाटात घोषणांच्या गजरात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात भव्य पदयात्रा काढण्यात आली। गावातील मुख्य रस्त्यांवरून निघालेल्या या पदयात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच मित्रपक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। हातात पक्षाचे झेंडे, उमेदवारांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणा आणि नागरिकांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे संपूर्ण परिसरात निवडणुकीचा उत्साह पाहायला मिळाला। पदयात्रेदरम्यान उमेदवारांनी गावकऱ्यांशी थेट संवाद साधत आपल्या विकासनिष्ठ भूमिकेची माहिती दिली। रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण आणि मूलभूत सुविधांच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आश्वासन उमेदवारांनी नागरिकांना दिले। प्रचाराच्या शुभारंभालाच मिळालेल्या या जोरदार प्रतिसादामुळे गोंदवले बुद्रुक गट आणि पळशी गणात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुकीत चुरस निर्माण झाली असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे। आगामी काळात हा प्रचार आणखी वेग घेणार असून निवडणूक लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आपल्या पळशी पंचायत समिती गणातून उभे असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपले अधिकृत उमेदवार आहेत मानसिंग बापू दत्तात्रय खाडे यांचे निवडणूक चिन्ह आहे घड्याळ घड्याळ घड्याळ। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।